जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महायुती होणार हे जवळपास स्पष्ट झाले। काल रात्री झालेल्या बैठकीनंतर आज संध्याकाळी 4 वाजता भाजप आणि शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकत्रित बैठक होणार आहे आणि यामध्ये जागा वाटपाचा अंतिम आढावा घेतला जाईल। जालना महानगरपालिकेत 100% युती होणार असून याची घोषणा होणार असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। तर जालन्यात महायुती व्हावी अशी जनतेची इच्छा असून चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। आणि आज 4 वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे। आमच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती समाधानकारक चर्चा झाली। या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, या शहराच्या जनतेची भावना आहे आणि ती भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात युतीची बोलणी आमची सुरू आहे। जालना शहर हे विकासाला मतदान देणारं शहर आहे। भारतीय जनता पक्षाने काही प्रस्ताव माझ्याकडे दिला, मीही त्यांच्याकडे जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून प्रस्ताव दिलेला आहे। मला असं वाटतं की आज संध्याकाळी 4ला बैठक आहे। 4च्या बैठकीमध्ये संपूर्णतः युती होईल अशी घोषणा आम्ही करू शकतो। फार काही ओढाताण झाली नाही तर युती 100% होईल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।